दे मी मारतो. तुझं प्रेम आहे का माझ्यावर? हा ऑब्वियसली. आधी एवढं नाहीये. आदित्यनेकाळून കൂടുതലുണ്ട്. आधीपेक्षा जास्त आहे. चेहऱ्यावर तर दिसत नाहीये. अभि प्रेम मनात इथे नाही. मिसेस नाईक जमते तुम्हाला मराठी? हा मिस्टर नाईक जमतो मला. जमतो नाही जमत. നിങ്ങൾക്ക് എത്ര മലയാളം സംസാരിക്കാൻ അറിയാം? हाँ मलयालम कळतं ना मला. എത്ര പറയാൻ അറിയാം? ഞാൻ നിന്നെ സ്നേഹിക്കുന്നു. आठवतंय मल्याळम मध्ये प्रपोज केलं होतं मी तुला. കല്യാണത്തിന്റെ ഇത്രയും വർഷം കഴിഞ്ഞിട്ട് നിനക്ക് മാത്രം ഇത് മാത്രമേ പറയാൻ അറിയുള്ളൂ. ऍक्च्युली मला मल्याळम एवढंच येतं. याची शिक्षा झाली पाहिजे मला. हो राणी सरकार, लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा मला एवढंच मल्याळम येतंय. म्हणून तुम्ही शिरच्छेद करा माझा. शिरच्छेद. അഭി നീ മേലാൽ ഇങ്ങനെ പറഞ്ഞുണ്ടല്ലോ, ഞാൻ നിന്നോട് ഒരിക്കലും സംസാരിക്കില്ല. शिरच्छेद कॅन्सल. ഞാൻ പോവാ. അമ്മ വെയിറ്റ് ചെയ്യേ. खाली चाललीस? शिक्षा म्हणून तुला खाली उचलून घेऊन जातो. अभि नाही मला शिक्षा नाही नाही मला शिक्षा पाहिजे. इकडे काय करताय तुम्ही? चला वर्गात चला. चला दादा. चल. हो हो ये इकडे बस. ये 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 वर्गात. हो हो हो. अम्मा 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 आहे? अम्मा आहे का? अम्मा 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 सासू सुनेचा प्रेम जाता सकाळी सकाळी. पूर्वा अम्मा आजी असेल ना घरातच. ഇല്ല എല്ലായിടത്തും നോക്കി ഇല്ല. कुठे गेली? എനിക്ക് അറിയില്ല, ഞാൻ നോക്കാം. ഞാൻ അഭിനോട് ഒന്ന് പറയാം. അമ്മ पूर्वा गो थांब. कशा जाता? तरी घरात नाही. खोय गेली कोणाक माहिती ना. No, I will send you. Yeah. अभिराम. Because of poor network. अभि. 1 minute. Can I call you back? Yeah. Thank you. काय झालंय? അമ്മേനെ കാണാനില്ല. ഞാൻ എല്ലായിടത്തും തെരഞ്ഞു. കുറെ ഒച്ചിട്ടു, പക്ഷെ ഉത്തരം തന്നിട്ടില്ല. खाली नाहीये म्हणजे? थांब मी बघतो. अम्मा. आई. आजी. अम्मा. एवढं आनंद ना तुमच्या सख्या आवशिक पण झालो नसत म्हातारी वाड सोडून गेल्यावर. अगं वेडे, तुझ्यावर हसते मी, तुझ्या मूर्खपणावर. एवढा मी तुमका सांगू केलं की म्हातारी तोंड घेऊन काहीतरी गेली, माका मूर्खात काढत. तुझी सासू इतकी चांगली नाहीये. चिकट आहे चिकट. वाड्याला सहजासहजी सोडणार नाहीये ती. होय माका पण असाच वाटत होता. सकाळी तोंड घेऊन काहीतरी गेली, घरातली आपली शोधतात. आये खाय गायब. माका काय वाटता, तू हायसर हवा केलं ना, झेपला नाही. ते काय झेपला नाही. तू वाद केलंस तो वाट्यावर पडलो. असं जर झालं असेल ना, तर सुंठी वाचून खोकलाच गेला म्हणायचं. नाही नाही नाही,
कोकलो नाही गेलो, मग वाड्या वाचून म्हातारी गेली. जर असं झालं असेल ना तर ही सुषमा अख्ख्या गावाला पेढे वाटेल. वय मग हे पेढ्याची ऑर्डर देवा. आता ह्यांच्या हाक एक म्हातारी हो देत नाही. उलिलिंड नाही एवढं पोई की अम्मा. काकी तू शांत हो. हा रडू नको. आजी असेल कुठेतरी. काय नाहीये ती. अभि अम्मा एवढे नारी हो म्हणून पार्नेटलला पोईद. कावेरी बाळा तू नको रडू. असेल इथे कुठेतरी येईल. काय चालणार रे हैसर. आत्या अगं आजी कुठेच नाहीये घरात सकाळपासनं. अरे देवा, मग त्याच्यासाठी इतकं आकांड तांडव कित्या करतात. तुमका सवय जाऊ खोई. कधी सून गायब जाता, आज सासू गायब झालेली हा. छाया प्रसंग काय इथे आणि काय बोलतेस तू. तुला काही माहितीये का. म्हणजे आज सकाळपासून आजी दिसली का तुला. गो बाय, तुझी आजी माका सांगून जाता. काय झाला. आय खय नाही असत काय. नाही असा तू जाता शोधूक. गेले असतय. कसाही असली ना तरी सासू असा माझी. मी अंका सांगतोय आय खय दिसनत नाही, जरा शोधून येवा. काय हो मी जातो शोधू. सरिता 10-20 रुपये असेल तर दे. कित्या. अगो आई सापडली तर तिका वडापाव देते. उपाशी असत ती. एक वडापाव देवचो असा की घशात दारू ढोसूच्या. गप रवा, हैसरच रवा. काय जाऊ नको. कोणी द्यायची काही गरज नाही. माझ्या आईला मी शोधेन. म्हणजे जशी काय आमका काळजीच नाही. आम्ही काय उलट्या काळजाची वाटतो काय हो. माका किती काळजी लागलेली माहितीये. सकाळपासून शोधतोय ती का. बाय माझे सुसल्या वाड्यात रवा केला म्हणून घर सोडून तर गेली नाही ना म्हातारी. काय संबंध. तिचं स्वतःचं घर आहे. तिच्या पुण्यावर अख्खं घर उभं आहे. तिला कुठे जायची काही गरज नाही. पांडू पांडू अम्मेने कंड अम्मा एवढे नारी हो. त्या कुळग्या का कळता. त्याची भाषा कळली तरी खूप झाला. पांडू तू आईला पाहिलंस का. नाही. हा हा जेवळाकडे. पण माझ्याशी काय बोलक नाही. देवळात गेली तर बोलले की टाक नाही. खयच्या देवळाकडे गेली. वाळाकडल्या. हा हा हा. अरे देवा, आता काय होतला. नाही म्हणजे वाळात गेलेला ना परत सापडणार ना. आठवता ना अभिरामा तुका. अरे लहान असताना तू गेलेलोस तो वाळात. नशीब म्हणून सापडलंस आमचा. पण 2 दिवस तापण फडफडलोस. आता हिचा काय होत काय माहिती बाई. माझ्या आईला काही नाही होणार. आणि छाया तुझी पण आई आहे ती. जरा ना तोंड सांभाळून बोल. अभि ताई म्हातारी घरात परत येत ना. आई अम्मा आई अम्मा अम्मा एवढा नाहीये ती. आई अम्मा अम्मेने कंड निघले. अम्मेने आईला पाहिलं का तुम्ही. नाही नाही अम्मा. राम राम खराब झाले असते ना. मग म्हातारीच्या हातनं काय सुटत नाही. खाऊन घेवा खाऊन घेवा. कधी कसली बातमी येत कानावर सांगू की ना नाही. आपल्यासाठी आनंदाची बातमी येऊ दे म्हणजे झालं. मग बघ वाड्याचा व्यवहार कसा झटक्यात होत होती. आई 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 म्हणून कोणी
आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी ना दारी. काय ताई माझा भाऊजींका काय वेळा दिसता आई घरी ना दारी. बघलस ना म्हातारीची कर्म कशी असत ती समोर होती तवसर हे ना ती का आये म्हणल्यान नाही आणि आता हैतो जा काय गाता हा ता ती का ऐकाक जायत की नाही कोणाक. रुसणार मी न आता जरी बोलशील रागे आई कुणा म्हणू मी. तेव्हापासून आपल्याला लागलाय आई आई आई. हा गेली तुझी आई मेली. जरा कळू दे ना तुम्हाला पण आई गेल्याचं दुःख काय असतं ते. हे वाळाकडचं देव इथे पण नाहीये ती. अभि रिवर नदी नाही नाही आई असं काही नाही करणार. अभि अभि आम्ही की उन्नो ऐटिल्या काय नाही देव मिले. आई अम्मा रडा नको എവിടെയായിരുന്നു അമ്മ പാർണിട്ടിങ്ങിൽ ഒന്ന് പോണ്ടേ എത്ര പേടിച്ചിട്ടുണ്ടോ ഞങ്ങള്. काय झाला. अगं आई तू घरात नव्हती. किती काळजी वाटली तुझी. किती शोधलं तुला माहितीये. आम्हाला वाटलं की तू. काय वाटलं घर सोडून गेलंय त्या कैद्याशनिक वैतागून. अरे त्याच्यासाठी मरण्यापेक्षा ना तुमच्यासाठी जगतले रे मी. ही घरातली बॅग जाऊ खोई घरावरचं संकट जाऊ खोया म्हणून मी व्रत केलंय. कोणाशी न बोलता रोज सकाळी देवळात यायचा आणि 111 प्रदक्षिणा घालायचे. അമ്മ ഞാനില്ലേ ഞാൻ ചെയ്യാം. ഞാൻ വീട്ടിന്റെ മരുമകളല്ലേ. आई ती म्हणते ते बरोबर आहे. हे बघ ह्या वयात तू ही धावपळ नको करू. आणि घरातली सून म्हणून सगळे व्रत आता ती करेल. अरे इतक्या सोप्या नाही हा. 11 दिवस रोज सकाळी येऊचा लागात. घरसून निघाल्यावर ना कोणाशी बोलायचा नाही. अनिष्ट शक्ती या व्रतात अडसर घालूक बघतात पण तो आपण घालूक देऊचा नाही. करशील तू ह्या व्रत घरासाठी. बर उद्यापासून ना तू ये हाय सर. हा आणि आता घराकडे जाऊया. तुम्ही सगळा घर सोपवून येलास त्याच्यावर. ते आता काय करतील काय उच्छाद मांडलेलं असं तो बघू खोया. चला चल. ए माधव हसत का होतीस वर्गात हसत का होतीस. हा हा शिक्षा करणार शिक्षा करणार शिक्षा करणार अरे, शिक्षा सोड. करणार तू. हात सोड. सयाजी कविता म्हण. सोड ना ये सयाजी ये ना. अरे काय करतोयस. अरे काय बघतोस काय इथे हात सोडा ना मूर्ख. हसते ती हसते ती जा याला आत्ताच आता घेऊन जा आणि अडगळीच्या रूम मध्ये बंद करून ठेव. कधी काळी याने माझ्या आईवरती उपकार केले होते म्हणून सोडतीये. याला माझ्या नजरेसमोरून. चाल खाली कविता खाली चाल. शिक्षा खाली शिक्षा कर. कविता मूर्ख. खाली चल 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 मला चल चल
वेडेपणा करू नका. अरे तुला कोंडून ठेवलं नाही ना तर ती बाई मला कोंडून ठेवेल. सोड, मस्ती नको. शिक्षा शिक्षा करेन मी. शिक्षा काय तुला दाखवतो. सयाजी, सयाजी, भाऊ आहे माझा, तो जीव घे ना तुमचा. मी ते बघलं साबिरामा, आपण घरात नाही म्हटल्यावर कसा फावला यांचा. സയ്യാജി എന്റെ ഏട്ടനോടും പിന്നെ വീടിനോടും ശരിക്കും സംസാരിക്കണം, അല്ലെങ്കിൽ എന്റെ സ്വഭാവം മാറും. മേലാൽ ഇങ്ങനെ പെരുമാറിയുണ്ടല്ലോ, അമ്മയാണ് സത്യം, മാറാ എന്താ എനിക്കറിയില്ല, എതിരായി പോവും ഞാൻ. മാധവേട്ടാ, ഒന്നുമില്ല ഒന്നുമില്ല ഒന്നുമില്ല, ബാ എനിക്ക് വേണ്ട വേണ്ട, ബാ ബാ. धूळ लागले ना, हातपाय धुवा आपण. सर तुम्ही निघा प्लीज. ചേട്ടാ എനിക്ക് ബാ. सर ഒന്നുമില്ല ഒന്നുമില്ല, ബാ. दादा थांब, घाबरू नकोस, काही करत नाही तुला. എനിക്ക് ആ സയ്യാജിന്റെ എത്ര ദേഷ്യം വരണ്ടോ. അമ്മ പറയുന്നത് ശരിയാ, അവന് വീട്ടിന്റെ പുറത്ത് ഇറക്കണം, അവൻ വീട്ടിലിരിക്കാൻ പാടില്ല. हे बघ, मला पण ना ते घरातून बाहेर गेलेलेच पाहिजेत, पण या कागदपत्रांमुळे आपले हात दगडाखाली अडकलेत, बाकी काही नाही. आणि हा सयाजी त्या सुशल्याच्या ताटाखालचं मांजरच आहे ते. हे पण सुशल्याने सांगितलं असेल त्याला. ഏട്ടോ പതുക്കെ പതുക്കെ. കൈതാ കൈതാ. അതവിടെ എന്തായി? आई एवढं तुझ्यावर प्रेम का करते आज कळलं मला. എന്തേ? तू कधीच या घराला आणि या घरातल्या माणसांना आपलंसं केलेस का? तुझी भाषा अजूनही कळत नाही त्यांना, पण सगळ्यांची मनं जिंकलीस तू. आणि आता तर थोडं थोडं मराठी पण बोलायला लागलीस. या सगळ्यांना अंतर नाही देणार तू, याची खात्री आहे मला. अभी ഏട്ടാ ഏട്ടാ आता काय? खरं तर मला तुम्हा दोघांची माफी मागायची. हे एवढं सगळं करून मला सुद्धा कळत होतं मी जे काही करतोय ते चुकीचं आहे, पण सुशल्यासमोर तुम्ही काही नाही करू शकत सयाजी. मला माहिती आहे तुमचा बोलवीता धनी कोण आहे, पण तुम्ही जे आता करताय ना याचे परिणाम पुढे काय होतील याचा जरा विचार करा. मी जरा त्यांच्याशी. हे बघा, आता नका जाऊ तिच्याकडे बोलायला, ती रागात आहे. आणि मला माझी बायको माहिती आहे, तिने एकदा लळा लावला ना कुणाला तर ती काहीही करते त्या माणसासाठी. पण राग आला ना एका माणसाचा तर आयुष्यभर नाही बोलत त्या माणसासोबत. तेव्हा प्लीज. हे तो आला आला बघ, आलाय तो परत आला. ഒന്നുമില്ല तो आला बघ. ഒന്നുമില്ല. हे